जळगावमध्ये विविध ठिकाणच्या रथोत्सवात भाविक भक्तिरसात चिंबन आले। नगर देवळा पारड्यासह पाचोऱ्यात ही उत्सव 16 रांगोळ्यांनी रथोत्सवाचा मार्ग सजला। नाशिक जिल्ह्यात 60,000 हेक्टरवरील फळबागा गेल्या पाण्यामध्ये, सर्वाधिक फटका द्राक्ष बागांना। नंदुरबार जिल्ह्यातील 4 नगरपालिकांची रणधुमाळी सुरू, निवडणूक कार्यक्रम जाहीर। जिल्ह्यातील 55 प्रभागातील 114 जागा, 2 डिसेंबर रोजी मतदान, 10 नोव्हेंबरपासून अर्ज भरण्याची मुदत। धुळ्यामध्ये कडकडीत बंद पाडत सिंधी समाज बांधवांचा महामोर्चा, अमित बघेलला अटक करण्याची केली मागणी। अहिल्यानगरमध्ये टीएटी विरोधात शिक्षक एकवटले, किती दिवस पात्रता सिद्ध करणार, 9 नोव्हेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा। जळगावमध्ये मामाच्या मृत्यूची बातमी कळताच बाच्याच्याही हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना रावेर तालुक्यात घडली। दोघांच्या मृत्यूने कुंभारखेडा परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। जळगावमध्ये चाळीसगाव तालुक्यात नूतन नाट्यगृहाचा पडदा 9व्या वर्षात उघडणार, मराठी रंगभूमी दिन विशेष। नाशिक जिल्ह्यातील बांगलाण तालुक्यात अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांच्या सटाणा तालुका कृषी अधिकाऱ्यांना घेराव, भाजप किसान मोर्चाचा आंदोलनाचा इशारा। नंदुरबारमध्ये 5 जिल्ह्यातील साधकांचे अभ्यासवर्ग, नाशिक विभागीय अभ्यास वर्गाचे तोडोद्यात आयोजन। धुळे जिल्ह्यात शिरपूर तालुक्यात पाळासनेर येथे महिला आरोग्य तपासणी शिबिर, अस्तित्व सोशल वेलफेअर फाउंडेशनचा उपक्रम। अहिल्यानगरमध्ये श्रीगोंद्याच्या आखाड्यात राजकीय डावपेच, नगर परिषद निवडणुकीसाठी सर्व पक्षीयांकडून मोर्चे बांधणी। जळगावमध्ये बडगाव तालुक्यात ग्रामीण रुग्णालयात आरोग्य तपासणी शिबिर, विविध आजारांवर मोफत मार्गदर्शन। नाशिकमध्ये बांगलाण तालुक्यातील जुनी शेमडी येथे जामणवाडी वस्तीवरील ग्रामस्थांच्या गुडघाभर पाण्यातून प्रवास, प्रशासनाने दखल घेण्याची मागणी। नंदुरबारमध्ये तोडोदा अक्कलकुवा रस्त्यावर खड्ड्यामुळे अपघात वाढले, अवजड वाहनांची असते रात्रंदिवस वर्दळ। धुळ्यात कार्तिकी स्वामी मंदिरात 5 नोव्हेंबर रोजी दर्शन होणार, वाहन पार्किंग आणि कार्यक्रमाची सूचना। अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा येथे बांधकाम कामगारांना धनादेश, भांड्यांचे वाटप, नेवासा येथे मेळावा, कामगारांचा प्रतिसाद। जळगावमध्ये पाचोरा तालुक्यात लोहारा नजीक खड्ड्यांनी रस्त्यांची लावली वाट, मोठ्या प्रमाणात सुरू असलेले दुचाकी स्वारांचे हाल पाहता डबर व खडी टाकून रस्त्यांची डागडुजी करावी अशी मागणी होत आहे। नाशिकमध्ये वर्षभरातच सिन्नर नायगाव सायकळा रस्ता नादुरुस्त, कोट्यवधी रुपयांचा खर्च पाण्यात, वाहनधारकांसह ग्रामस्थ त्रस्त। नंदुरबारमध्ये शहादा येथे पालकमंत्र्यांसह 2 आमदार व खासदारांची प्रतिष्ठापनाला लागणार, शहादा पालिका निवडणूक, राजकीय घडामोडींना वेग। बोगस मजूर होणार आऊट, मनरेगातून फेस केवायसी सक्ती, आधार कार्ड मोबाईल क्रमांक लिंक बंधनकारक। अहिल्यानगर जिल्ह्यातील नगर तालुक्यात दिवाळी फराळात उमेदवारांचे शक्ती प्रदर्शन, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक, नगर तालुका महाविकास आघाडीकडून इच्छुकांच्या मुलाखती। जळगावमध्ये 18 नगरपालिकांमधील 246 प्रभागात रणधुमाळी सुरू, जिल्ह्यातील 8.89 लाख मतदार लावणार 464 नगरसेवकांना विजयाची शाई, शुक्रवारपासून येणार वेग। नाशिकमध्ये सटाणा शहर भूमिगत गटार योजना अंतिम टप्प्यात, 116.18 कोटींचा प्रस्ताव, अंतिम मान्यतेसाठी मुख्यमंत्री यांच्याकडे सादर। नंदुरबारमध्ये प्रकाशा येथील श्रीराम मंदिर संस्थानतर्फे पालखी सोहळा, तुळशी विवाह सोहळ्यासह धार्मिक कार्यक्रम। धुळे जिल्ह्यात शिरपूर तालुक्यातील अर्धेबुद्रुक ग्रामपंचायतीमध्ये उपसरपंच पद रिक्त झाल्यानंतर पल्लवी जितेंद्र निकम यांची बिनविरोध निवड करण्यात आली। अहिल्यानगर जिल्ह्यातील कारंजी येथे अवघ्या 8 महिन्यात रखडला सारा रस्ता, मोहोज ते चिंचोडी रस्त्यांचे काम झाले निकृष्ट। नाशिक जिल्ह्यातील बांगलाण तालुक्यात तीर्थक्षेत्र मांगीतुंगी येथे वार्षिक जैन यात्रा महोत्सव सुरू, विविध कार्यक्रमाचे आयोजन, भाविकांच्या उपस्थितीत अभिषेक व पूजन। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात मजुरांची ने-आण करण्यासाठी शेतकऱ्यांना करावा लागतं खर्च, शहादा तालुका शेतकरी त्रस्त, रोजगारासाठी परराज्यात स्थलांतर झाल्याने मजुरांची टंचाई। धुळे जिल्ह्यात स्थानिक संस्थांमधील लोकशाहीचा बिगुल वाजला, शिरपूर, पिंपळनेर, दोंडाईच्या नगर परिषद आणि शिंदखेडा नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी 2 डिसेंबरला मतदान तर 3 रोजी मतमोजणी व निकाल। जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात सातगाव डोंगरी येथे शासनाने परिपोषण अनुदान गेल्या 6 महिन्यांपासून थांबवलेले खानदेशातील 105 गोशाळा संकटात सापडले आहे। नाशिक जिल्ह्यात निफाड तालुक्यातील उगाव येथील कैलास पानगव्हाण यांच्या कुटुंबियांचे शेतकरी संघटनांकडून सांत्वन, मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला। नंदुरबारमध्ये शहादा तालुक्यातील मसावत परिसरात अवकाळी पावसामुळे शेतातील उभी पिके काढणी केलेले शेतीमालाचे मोठे नुकसान झाले, काढणी केलेले मक्यात पाणी भरले गेल्याने पूर्णपणे सडला असून मसावत फाटा परिसरात यामुळे दुर्गंधी पसरली। धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात गोशाळांचे अनुदान थकले, दानदात्यांची संख्या घटली, कसे जगायचे आता गोधन।
शिरपूर तालुक्यात नोंदणीकृत केवळ 3 गोशाळा, मात्र सध्या एकालाच अनुदान मंजूर होणार. अनधिकृत 11 गोशाळा सुरू. अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर नगर परिषदेचे चार्जिंग स्टेशन केवळ अभियानापुरतेच का? माझी वसुंधरा अभियान. इलेक्ट्रिक वाहनांची वाढती संख्या, चार्जिंग सुविधा आवश्यक. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे अल्पवयीन मुलीला पळवल्याच्या प्रकरणात जामिनावर सुटलेल्या गुन्हेगाराला पोलिसांनी कायद्याचा योग्य वापर करत परत अटक करून 7 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळवली. अहिल्यानगरमध्ये तोफखानाचे निरीक्षक कोकेरेंची मानव संसाधन विभागात बदली, पोलीस अधीक्षकांचे आदेश. जळगाव जिल्ह्यात पाचोरा तालुक्यातील बाळद येथे केळीच्या दरात लक्षणीय घसरण, खर्चही निघण्याची आशा मावळली. पाचोरा तालुक्यातील शेकडो उत्पादक हवालदिल. नाशिक जिल्ह्यात मालेगाव तालुक्यातील पाटणी येथे श्री कार्तिकी स्वामी दर्शन सोहळा उत्साहात. नंदुरबार जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली असून गल्लीबोळ, चौक, बाजारपेठ, शाळा परिसर व शासकीय कार्यालयांजवळ या मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला. यातील काही कुत्रे पिसाळलेले असून त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. धुळे शहरातील राजेंद्र सुरी नगरात अरिहंत मंगल कार्यालयाजवळ असलेल्या एका घरात मंगळवारी दुपारी शॉर्ट सर्किटने अचानक आग लागल्याची घटना घडली. या दुर्घटनेत घरातील 1 ते 1.5 लाखांचे संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. अहिल्यानगरमध्ये स्थानिकाच्या निवडणुकीत शिंदे गटासोबत युती, रिपब्लिकन सेनेची जिल्हा आढावा बैठक. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे खान्देश शिक्षण मंडळ मतदार यादीबाबत हरकती. ज्या सभासदांचे फोटो उपलब्ध नाहीत त्यांच्या जागी अनुक्रमांक नमूद करावे अशी मागणी करण्यात आली. नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यात कॉन्क्रीट मिक्सर ट्रकने 14 वर्षीय विद्यार्थ्याला चिरडले. संतप्त नातेवाईकांसह ग्रामस्थांच्या रास्ता रोको, कारवाईच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे. नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यात वसाहतीतील काटेरी जाडे झुडपे इच्छुक उमेदवारांनी केली जेसीबीच्या सहाय्याने साफ. पालिका निवडणुकीचे बिगुल वाजण्यापूर्वीच तळोद्यात निवडणुकीच्या तयारीत प्रभागामध्ये इच्छुकांची स्पर्धा रंगली. धुळे जिल्ह्यात ग्राहक पंचायततर्फे जीवन गौरव पुरस्कार, एड.जे.टी. देसले यांच्यासह 13 साधकांचा गौरव. अहिल्यानगर जिल्ह्यातील सोनई येथील स्वामी विवेकानंद चौकात रस्त्यांच्या मधोमधच मोठा खड्डा पडल्याने अपघातांचे प्रमाण वाढले. बांधकाम विभागाने तातडीने या रस्त्यांची दुरुस्ती करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली. नाशिक जिल्ह्यात बांगलाण तालुक्यातील किकवारी मंडळातील शेतकऱ्यांचे सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असतानाही अद्याप त्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून या पार्श्वभूमीवर भाजप किसान मोर्चाच्या वतीने तहसीलदार कार्यालयात कृषी अधिकाऱ्यांना घेराव घालून निवेदन देण्यात आले. नंदुरबार जिल्ह्यात नवापूर तालुक्यातील शिक्षकांची बालपोषण प्रतिबंध व सुरक्षा मार्गदर्शनपर कार्यशाळा, लैंगिक पोषण प्रतिबंध सुरक्षाबाबत जनजागृती. धुळे शहरातील देवपूर पोलीस ठाण्याने आपल्या हद्दीतील सुमारे 300हून अधिक लहान मोठ्या कॉलनी आणि संमिश्र वसाहतीमध्ये सायबर फसवणुकीच्या धक्क्याबद्दल नागरिकांना जागरूक करण्यासाठी ही मोहीम हाती घेतली. शहरातील कोळणी वसाहतींच्या व्हॉट्सअप ग्रुप आणि सोशल मीडियाचा वापर करून माहितीपूर्ण संदेश तत्काळ नागरिकांपर्यंत पोहोचवले जात आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर येथे बोजापूर धरणाची 4 सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून निर्माण करण्यात आली. लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना दरवर्षी पाणी देण्यासाठी प्रयत्न केला. यावर्षी जास्त पाऊस झाल्याने पाणी आले. हे एका वर्षात झाले नाही. त्यांचे योगदान नाही ते लोक आता बोलत आहेत, अशी टीका काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केली.